या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जयश्री वसुंधराला आणि तनयाला विचारत असते की नक्की काय सुरू आहे. तनया इथे का झोपली होती हे मला कळेल का. आणि त्यावेळी वसुंधरा असं सांगते की रात्री तनयाचं आणि अखिलचं भांडण झालं होतं आणि म्हणूनच तनया इथे सोफ्यावर येऊन झोपली होती. तर जयश्री तनयाला विचारते की हे खरं आहे का. तर ती खाली मान घालूनच हो म्हणते. तर मग जयश्री तिला सांगते की काळजी करू नको, मी अखिलसोबत बोलते. पण वसुंधरा तिला अडवत म्हणते की आई तुम्ही अखिलसोबत बोलायला जाऊ नका. जर तुम्ही त्याच्याशी बोलायला गेलात ना तर बाहेरच्या लोकांना असं वाटेल की तुम्ही यांच्या संसारात लुडबुड करताय. उगाच त्यांचा गैरसमज होईल की आपल्या घरात तनयाला सासूरवास होतोय. आणि वसूचं बोलणं जयश्रीला सुद्धा पटतं आणि ती या सगळ्यापासून लांबच राहायचं ठरवते. त्यानंतर मग वसुंधरा तनयाला सांगते की जा तनया, जाऊन फ्रेश हो, आपण नंतर बोलूयात. आणि ते ऐकून तनयासुद्धा गुपचूप तेथून निघून जाते. तर जयश्री वसुंधराला म्हणत असते की तुला काय वाटलं गं, तुझं हे जे काही सुरू आहे ते मला कळत नाही का. तर वसुंधरा म्हणत असते की आई नक्की काय बोलताय तुम्ही. तर जयश्री हसतच म्हणते की आजकाल तनया तुझं सगळं ऐकते. ती हे सगळं का करते हे मी शोधून काढेलच. आणि तुझं हे जे काही कारस्थान सुरू आहे ना ते सुद्धा घरच्यांसमोर आणेल. मात्र वसुंधरा म्हणत असते की आई माझं कोणतंही कारस्थान सुरू नाही आहे. मात्र जयश्री तिचं काही ऐकून घेत नाही, उलट वसुंधराला 4 शब्द सुनावते आणि तेथून निघून जाते. तर दुसरीकडे मुलं आई स्ट्रॉंग आहे की बाबा स्ट्रॉंग आहे या विषयावरून वाद घालत असतात. बनी म्हणत असतो की माझा बाबा स्ट्रॉंग आहे, तर चिनू आणि मीनू म्हणत असतात की नाही आमची आई स्ट्रॉंग आहे. आणि मग शेवटी ते तिघेजण आकाशलाच पकडतात आणि त्याला विचारू लागतात की सांग ना बाबा कोण स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आकाश तर खूपच वैतागतो आणि त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र मुलं काही त्याचं ऐकत नाही आणि त्याला पुन्हा पुन्हा विचारू लागतात की बाबा आमच्या प्रश्नाचं उत्तर दे, सांग आम्हाला कोण स्ट्रॉंग आहे. मात्र आकाश त्यांना समजवण्याचा जो काही प्रयत्न करतो तो काही मुलांच्या लक्षात येत नाही. ते म्हणत असतात की अरे बाबा हे काय बोलतोयस तू, आम्हाला काही कळत नाही. आणि पुन्हा मग ते गोंधळ घालू लागतात. तितक्यात वसुंधरा त्या ठिकाणी येते आणि त्यांना शांत करते. तर आकाश तिला म्हणत असतो की अगदी वेळेत आला आहात तुम्ही. आणि मग तीनही मुलं पुन्हा तिला विचारू लागतात की आई आम्हाला सांग ना गं नक्की कोण स्ट्रॉंग आहे. आणि त्यावर वसुंधरा म्हणते की मुलांनो, मी तुम्हाला लाकडाच्या मोळीची गोष्ट सांगितली होती ना, तुम्ही विसरलात का. तर मुलं म्हणत असतात की हो आई, तू आम्हाला परत गोष्ट सांग. आणि मग वसुंधरा त्यांना गोष्ट सांगते आणि म्हणते की जेव्हा आपण सगळेजण एकत्र असतो ना तेव्हा खरे तर आपण स्ट्रॉंग असतो. आपल्यावर कितीही मोठं संकट आलं ना तरीही आपण त्या संकटाला हरवू शकतो. मात्र जर आपण एकटे असू ना तर मग आपण संकटाला सामोरे नाही जाऊ शकत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली संपूर्ण फॅमिली म्हणजे लाकडाची एक मोळी आहे. आणि या फॅमिलीला बांधून ठेवणारी दोरी म्हणजे आपल्यातील प्रेम आहे. आपली नाती जर स्ट्रॉंग असतील ना तर आपण प्रत्येक संकटाचा सामना करू शकू. आणि वसूचं ते उत्तर मुलांना देखील खूप आवडतं, त्यांना सगळं समजतं सुद्धा. आणि ते आकाशला हसतच म्हणतात की बाबा तू तर काय बोलत होता हे आम्हाला कळतही नव्हतं, आईने आम्हाला किती छान सांगितलं. आणि मग ते हसतच त्यांच्या खोलीत जातात. तर आकाश वसुंधराला म्हणत असतो की मुलांना समजवण्याच्या बाबतीत तुम्हाला 100पैकी 100 गुण द्यायला हवेत. तर वसुंधरा म्हणत असते की हो, मात्र जीव लावण्याच्या बाबतीत तुम्हाला तेवढे गुण द्यायला हवेत. आणि ते ऐकून आकाश म्हणतो की तुम्हाला कसं माहिती मी किती जीव लावतो ते. आणि त्याचं ते बोलणं ऐकून वसुंधरा हसतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे तनया अखिलसोबत बोलायचा प्रयत्न करत असते, मात्र अखिल तिच्याशी बोलणं टाळत असतो. तर तनया म्हणत असते की अखिल, काल रात्रभर मी घरी आले नव्हते, तुला माझी थोडीसुद्धा काळजी वाटली नाही का रे. तू साधा मला एक फोनसुद्धा केला नाही. माझ्या जागी जर ती वसुवहिनी असती ना तर आकाश भाऊजींनी तिला रात्रभर शोधलं असतं. आणि त्यावेळी अखिल म्हणतो की तनया कसं आहे ना, मी तुला शोधायला बाहेर आलो होतो, तू मला सोफ्यावर झोपलेली दिसली, तू झोपली होती म्हणून मग मी सुद्धा आतमध्ये येऊन झोपलो. तर तनया म्हणत असते की जर तू मला बघितलं होतं तर मला उठवून आतमध्ये का नाही घेऊन आला. तर अखिल म्हणत असतो की कशासाठी, काल तू कोणत्या अवस्थेत घरी आली होती आठवतंयस ना तुला. जर मी तुला परत उठवलं असताना तर तू गोंधळ घातला असता. त्यामुळे मी विचार केला की जे आहे ते ठीक आहे. आणि मग त्यानंतर तो रागातच ऑफिसला निघून जातो. तर तनया म्हणत असते की या वसुंधरामुळे ना आता माझ्यात आणि अखिलमध्ये सुद्धा अंतर वाढत चाललंय.
मम्माने त्या एका कागदावर सही केली आणि इथे माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण आता काही झालं ना तरी त्या वसुंधराला धडा शिकवायलाच हवा. आणि मग त्यानंतर ती एक प्लॅन बनवते. दुसरीकडे वसुंधरा चहा बनवत असते तर तनया लगेच त्या ठिकाणी येत म्हणते की वसू वहिनी तू राहू दे, आईबाबांना चहा मी नेऊन देते. आणि मग ती अवनीला सुद्धा म्हणते की अवनी वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, आज घरातील ना सगळी कामे मी करेल, फक्त मी तुम्हाला सांगते कारण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ना, नाहीतर परत म्हणाल की आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्हाला कोणी विचारलं नाही. जसं अखिलला प्रत्येक गोष्ट भास्कर दादांना विचारावी लागते ना, तशीच आता मी सुद्धा प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच करेल. आणि ती तेथून हसतच निघून जाते. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे अवनी मात्र खूप चिडते. ती वसुंधराला म्हणत असते की हिला असं बोलायची गरज होती का. पण वसुंधरा म्हणत असते की जाऊ द्या वहिनी, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आपण तिच्याशी कितीही चांगलं बोलायचा प्रयत्न केला ना तरी ती कडू कारल्यासारखी आहे, ती कधीच गोड बोलू शकणार नाही. तर दुसरीकडे जयश्री आणि माधव त्यांच्या खोलीत बसलेले असतात. तनया त्या दोघांसाठी चहा घेऊन येते. ती त्या दोघांशी खूपच गोड गोड वागत बोलत असते आणि त्यांना त्यांची इतर कामं देखील विचारत असते. आणि तनयाचा तो उत्साह बघून जयश्री म्हणत असते की अगं हे सगळं काय आहे. तर तनया म्हणत असते की आई आपण आपल्या घरासाठी कष्ट घ्यायला हवेत ना, आणि वसुवहिनीने मला सांगितलं आहे आपल्या घरातील कामं करण्यात कोणताही कमीपणा नसतो. आणि ते ऐकून जयश्रीला तर आश्चर्यच वाटतं. ती म्हणत असते की तनया, त्या वसुंधरेने सांगितलं आणि तू ऐकलं, तू खरंच एवढी आज्ञाधारक आहेस का. तर तनया म्हणत असते की आई वसुंधरा वहिनी माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत ना, मग त्यांनी सांगितलेलं ऐकण्यात कसला आला आहे कमीपणा. आणि मग ती तेथून निघून जाते. तर जयश्री म्हणत असते की काहीतरी मोठी गडबड आहे. मात्र माधव म्हणत असतो की त्या जावा प्रेमाने राहत आहेत ना, मग तू कशाला असा विचार करतेस. मात्र जयश्रीची खात्री असते की नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. त्यानंतर मग वसुंधरा कपडे धुण्यासाठी जाते. मात्र तनयाने आधीच सगळे कपडे धुवून ठेवलेले असतात आणि ते बघून वसुंधराला तर आश्चर्यच वाटते. त्यानंतर मग ती तनया घराबाहेरचं अंगणसुद्धा स्वच्छ करते. आणि मग त्यानंतर जेव्हा अवनी किचन स्वच्छ करत असते तेव्हा तनया लगेच त्या ठिकाणी जाते आणि तिला म्हणते की वहिनी तुम्ही राहू द्या. आणि मग ती स्वतः सगळं किचन स्वच्छ करते. त्यानंतर मग ती घरसुद्धा झाडून पुसून घेते. आणि तिला इतकं काम करताना बघून वसुंधराला आणि अवनीला तर धक्काच बसतो. तनयाचं काय सुरू आहे त्यांना कळत नाही. तर तनया त्यांच्याकडे दुर्लक्ष करत घरातील प्रत्येक काम करत असते. त्यानंतर मग वसुंधरा भांडी धुण्यासाठी जाते. तर तनया लगेच त्या ठिकाणी येत म्हणते की अगं तू राहू दे, मी आहे ना, मी हे सगळं काम करते. आणि ती वसुंधराला बाहेर पाठवते आणि भांडी धुवायला सुरुवात करते. तर वसुंधरा लपूनच हे सगळं पाहत असते. तितक्यात अवनीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की काय सुरू आहे हिचं. तर वसुंधरा म्हणत असते की बघा ना वहिनी, ही किती काम करते, जर हिने इतकं काम केलं ना तर ही आजारी पडेल. पण अवनी म्हणत असते की जाऊ दे गं वसू, तिला अद्दल काढायलाच हवी. मात्र वसुंधरा म्हणत असते की नाही वहिनी, ती हे सगळं नक्की कशासाठी करते ना ते आपण शोधून काढायलाच हवं. नक्कीच या तनयाच्या डोक्यात काहीतरी सुरू असणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.